नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतकरी हेल्पलाईन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सबस्क्राईब करा आपले हक्काचे चॅनल, असेच नवनवीन शेतीविषयक अपडेट पाहणे। तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे शेतकऱ्याची ई पीक पाहणी 2025 नेमकी कधी करायची व का करायची व अनिवार्य आहे का। तर मित्रांनो, या वर्षीपासून महाराष्ट्र सरकारने ई पीक पाहणी ही सक्तीची केलेली आहे। प्रत्येक शेतकऱ्यासाठी व प्रत्येक पिकाची नोंद त्याने त्याच्या सातबाऱ्यावर करायची आहे आणि ही ई पीक पाहणी 1 ऑगस्टपासून सुरू होत आहे। तर मित्रांनो, लवकरात लवकर ई पीक पाहणी चालू झाल्यानंतर आपल्या पिकाची नोंद हे सातबाऱ्यावर होण्यासाठी तुम्ही आपल्या पिकाची ई पीक पाहणी लवकरात लवकर करून घ्या। कारण मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने ई पीक पाहणीची जो डाटा आहे हा प्रत्येक विभागाला देण्यासाठी त्यांनी हे म्हटलं आहे म्हणजे आणि त्याचबरोबर तुमचा ई पीक पाहणीचा जो डाटा आहे तो डाटा ॲग्रिस्टॅग जे फार्मर आय डी आहे त्या आय डीला जोडला जाईल व त्यामध्ये तुमचा तो डाटा पीक विमा कंपनी नैसर्गिक आपत्तीमुळे काही नुकसान झालं तर त्याच्यासाठी सुद्धा वापरला येणार आहे। तर तुम्हाला काय वाटते, ई पीक पाहणी करणं हे अनिवार्य आहे मित्रांनो। केंद्र सरकारने सुद्धा ई पीक पाहणीसाठी म्हणजे फार्मर आय डी केंद्र सरकारने काढण्यासाठी शेतकऱ्यांना सक्तीचं केलं आहे। कारण फार्मर आय डीमुळे आता शेतकऱ्याला कुठल्याही सातबारीची आवश्यकता नसणार आहे, 8ची ना कशाची, फक्त तुमचा फार्मर आय डी असेल तोच तुमच्या प्रत्येक योजनेसाठी व शासकीय कामासाठी वापरला जाईल। तर मित्रांनो, लवकरात लवकर आपलं फार्मर आय डीसुद्धा काढून घ्या व त्याचबरोबर ई पीक पाहणी 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहे, त्यामध्ये तुमच्या पिकाची नोंद तुम्ही लवकरात लवकर करून घ्या। तर मित्रांनो, कारण ई पीक पाहणी सर्व विभागासाठी आता म्हणजे शेतकऱ्यांसाठी आवश्यक केलेली आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारची ई पीक पाहणी यावर्षी अनिवार्य आहे प्रत्येक पिकासाठी, हे लक्षात घ्या मित्रांनो। कारण पीक पाहणी जर नसेल तर तुम्हाला कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ हा मिळणार नाही आणि तुम्ही त्या लाभापासून वंचित राहू शकता। तर मित्रांनो, लवकरात लवकर 1 ऑगस्ट येताच तुमच्या पीक पाहणी सुरू करून घ्या मित्रांनो। तर तुम्हाला व्हिडिओ जर कसा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवनवीन शेतीविषयक अपडेट पाहण्यासाठी। धन्यवाद मित्रांनो।